लेट्स बी फ्रँक विथ निखिल या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आजचा आपला हा तिसरा एपिसोड आहे आणि या तिसऱ्या एपिसोडचा विषय सगळ्यांच्या जवळचा विषय. 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यामुळे तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडलेच असतील. त्याचे काय फायदे तोटे हे आता आपल्याला कळेलच. पण ह्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे काही पाहुणे आलेत, त्यांचं काय मत आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ह्याच्या भविष्यामध्ये काय परिणाम आहेत. हे खरंच चांगला निर्णय आहे की वाईट निर्णय आहे, तर पाहूयात आणि जाऊयात आपल्या आजच्या पाहुण्यांकडे. तुम्हा सगळ्यांना प्रश्न असा आहे की 500 आणि 1000च्या नोटा बंद झालेल्या आहेत किंवा बंद करण्याचा निर्णय, ह्याला तुम्ही किती मार्क्स द्याल? मी सुनील चांडक, मी उद्योजकांना प्रशिक्षण देण्याचं काम करतो. उद्योगवर्धिनी म्हणून माझी संस्था आहे. मार्क्स द्यायचे म्हटलं तर 10 out of 10 मी देईल. इट्स अ व्हेरी बोल्ड डिसिजन असं तुमचं म्हणणं आहे. 10 पैकी 10 गुण सरांनी दिलेले आहेत. आपण बघूया सरांची आपण बोलूया. माझं नाव संजय डांगे. मी स्टेट बँकेतून डेप्युटी मॅनेजर म्हणून गेल्या महिन्यातच रिटायर झालो. माझं शिक्षण MA इकॉनॉमिक्स आहे, त्यामुळे मला हा जो विषय आहे या विषयात जास्त इंटरेस्ट आहे. आणि जर सरकारच्या या निर्णयाबद्दल मार्क देण्याबद्दल म्हणाल तर मी याला 10 पैकी 11 मार्क नक्की देईन. 10 पैकी 11 मार्क्स म्हणजे बोर्ड तोडूनच ह्यामधनं सगळे मार्क्स आहेत. सरांशी आपण बोलूया. मी मिलिंद कुलकर्णी. गेले 19 वर्षापासून अर्थक्रांती प्रतिष्ठानचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी या चळवळीत भाग आहे. आणि मार्क्स म्हटले तर 10 पैकी 100 मार्क्स दिले तरी चालेल, पण अजून काही डिसिजन्स यायचे बाकी आहेत. त्याच्यामुळे 10 पैकी 100 मार्क्स देऊ शकत नाहीये आणि ते थोडे दिवसात येणार आहेत याच्याबद्दल आम्हाला 100% खात्री आहे. मी तन्मय रोकडे. मी BYK कॉलेजमधनं 3rd इयर BComचा स्टुडंट आहे. ओके. माझा हा इंटरेस्टचा विषय याच्यामुळे कारण माझं स्पेशलायझेशन हे बँकिंग मधलं आहे. ओके. सो ह्या डिसिजन बद्दल मी 10 पैकी 10 गुण देणार. 10 पैकी 10 गुण सगळे देत आहेत. मी कैलास आहे, एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. मी 10 पैकी 10, ऍक्च्युली 10 पैकी 10 नाही, ऍक्च्युली 100 पैकी 100 द्यायला सुद्धा हरकत नाही, कारण हा जो निर्णय आहे हा योग्य आणि अतिशय उत्तम निर्णय झालेला आहे. मी मितेश शाह. मी ॲज अ नाशिकमध्ये अकाउंटंट फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून माझं प्रोफेशन आहे. माझ्या हिशोबाने ह्या 500 आणि 1000च्या नोटा ज्या गव्हर्नमेंटनी बंद केल्या आहेत त्याच्यात मी ऍक्च्युली त्यांना 10 पैकी 8 मार्क देईल. 2 मार्क कट करण्याचा विषय असा आहे की इंडियामध्ये आपण बघतो इन्कम टॅक्स रिटर्न भरणारी पब्लिक खूप कमी आहे, ॲज पर पर्सेंटेज आणि ॲज पर क्वांटिटी ऑल्सो. आउट ऑफ देम जे लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरतात, आपल्याकडे फॅमिलीमध्ये बिझनेस चालतो भरपूर लोकांचा. लेडीजच्या नावावर सुद्धा असतो आजकालचा बिझनेस. छोटे मुलं ज्यांचं वय 18 होता लगेच लोक त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात. इट इज जस्ट फॉर मेक देअर ब्लॅक मनी इन टू व्हाईट, हे एवढ्यासाठीच असतं. 2 मार्क कापण्याचा विषय असा आहे की मी सुद्धा बघितलेला आहे भरपूर लोकांनी की ज्यांच्याकडे त्यांनी त्यांच्या लास्ट इयर मार्च 16च्या बॅलन्स शीटमध्ये जी ऍक्च्युअल कॅश इन हँड पोझिशन दाखवली आहे आणि फिजिकली त्यांच्याकडे जी कॅश आहे त्याच्यात खूप मोठी तफावत आहे. 5 लाख 10 लाख रुपये आपण कॅश इन हँड दाखवतो आणि त्यांच्याकडे घरी ऍक्च्युली ती एवढी अमाऊंट नसते. मग याचा फायदा कोण घेतं? तर ज्या बिल्डर लोक आहेत किंवा ज्यांच्याकडे ब्लॅक मनी आहे, जे लोक ब्लॅक मनीची एवढी मोठी इंडस्ट्री चालवतात, त्यांना याचा खूप फायदा अजून पण घेता येत आहे की ते लोक या लोकांना कॅश देतात. दे आर डिसाइडेड फॉर सम पर्सेंटेज लाईक 5%, 10%. ते त्यांना ॲज अन कमिशन देतात आणि अदर फंड्स त्यांच्या अकाउंटला डिपॉझिट करतात. राईट नाव गव्हर्नमेंट आपल्याला फक्त 10,000 ऑन सेल्फ विड्रॉल डे आणि 20,000 वीकली देत आहे. पण हे किती दिवस ठेवणार आहे? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मॅक्सिमम अप टू द इयर एंड. फ्रॉम 1st April 2017 गव्हर्नमेंट हॅज टू अलाउ दॅट यू कॅन विड्रॉ 5 लाख 10 लाख रुपीज फ्रॉम युअर बँक ॲट अ टाइम. त्यावेळेला हे लोक यांच्याकडनं परत ते पैसे काढून घेतील याची गॅरंटी नाही का? तर त्याला धरूनच माझा दुसरा पुढचा प्रश्न आहे. ह्या 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्यामागे एक दूरदृष्टी आहे. म्हणजे आपण मोदींना आपण निवडून दिलं किंवा सरकार त्यांनी स्थापन केलं की त्यांच्यावर हे प्रमुख काही मेन टास्क होते. एक तर भ्रष्टाचाराला ह्यातून काही आळा बसणार आहे का? काळा पैसा जो आहे, तर जो लोकांनी दडवलेला आहे काळा पैसा, व्हाईट मनी आणि ब्लॅक मनी, हे पण आम्हाला थोडक्यात तुम्ही सांगा. आणि ह्याच्याने दहशतवाद्यांना एक चोख प्रत्युत्तर आहे का? तर ह्या आपण म्हणतो ना, एक तीर से 2 निशाणा. हा काळा पैसा म्हणजे ज्याची नोंद नाही त्याला काळा पैसा म्हणतो. ज्याची आपण नोंद करतो, चेकने व्यवहार करतो ते व्हाईट मनी असतात.
ओके, अच्छा. हा सिंपल माझ्या दृष्टिकोनातून आहे, ज्याची आपण नोंद नाही करत तो ब्लॅक मनी. ओके. आणि ब्लॅक मनीला डेफिनेटली याच्याने चाप बसणार आहे, याच्यात काही वादच नाही. यांनी सांगितलं याच्यात मला थोडंसं पुढे असं म्हणायचं आहे की 500च्या 1000च्या नोटा ह्या सर्जिकल स्ट्राईक नंतर का बरं बंद केल्या. तर जेव्हा मी एखाद्याला मारतो तेव्हा तो माझा कधीतरी सूड घ्यायचा प्रयत्न करतो. तसं दहशतवादाविरुद्ध केलेला सर्जिकल स्ट्राईक हा नक्कीच दहशतवाद्यांच्या मनात नक्की आहे की आता मी उलट पलटवार करणार. आणि उलट पलटवार करणार म्हणजे काय करणार, तर भारतात मोठ्या प्रमाणात काही काही घडवून आणणार. त्याला काय लागणार, पैसा लागेल, बरोबर. आणि पैसा लागेल. तर जे आरबीआयने इश्यू केलेल्या पहिल्या इन्स्ट्रक्शन्स मधल्या पहिल्या 3 ओळीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की फेक नोट ज्या आर विथ टेररिस्ट. ओके. ज्या क्षणी हा निर्णय झाला त्या क्षणी त्या पैशाची किंमत 0 झाली. याचा अर्थ काय झाला की टेररिस्ट जे काही परत उलटा अटॅक आपल्यावर करू पाहतील त्यांच्याजवळच्या पैशाला किंमत 0 झाली. आज भारतातले फितूर असो नाही तर कोणी असो, त्यांना पैसे मिळाल्याशिवाय ते काम करणार आहेत का टेररिस्टच्या बाजूनी? नाही. मग आता ते तर करू नाही शकणार. दुसरी गोष्ट, जर हा पैसा परत रिजनरेट करायचा, कारण टेररिस्टला जर बाहेरच्या बाह्य शक्तींची मदत आहे असं आपण गृहीत धरलं, म्हणजे पाकिस्तानची मदत आहे असं धरलं, तरी ह्याबद्दलच्या 500 आणि 1000च्या नोटा नवीन असलेल्या म्हणजे 2000च्या नोटा नवीन स्वरूपात प्रिंट करायच्या. त्याला किती वेळ लागेल, त्यांना त्या सगळे सिक्युरिटी फीचर्स किंवा त्या ह्याचं कॉपी करून हे करायला बराच वेळ लागेल. त्यामुळे ते इमिजिएट अटॅक करू शकणार नाही. असे 2-3 जसे तुम्ही मगाशी म्हणाल की एक तीर में 2 निशाण, एक तीर में 2 निशाण, एक तीर में खरं पाहता 4-5 निशाणं ह्याच्यात झालेली आहेत. बरं, दुसरी गोष्ट, एक जे कॅल्क्युलेशन फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये पण आलेलं आहे त्याचा जर अभ्यास केला की 17,000 लाख कोटी करन्सी विथ द पब्लिक आहे. त्याच्यातली 85% to 86% म्हणजे 14,000 कोटी ही 500 ते 1000 रुपयाच्या नोटेच्या स्वरूपात आहे आणि ती नील झाली. ती जर नील झाली तर ती आता परत बँकेकडे भरली जाईल. त्याचे स्वरूप काय, बँकेकडे सध्या पडून असलेली 500-1000च्या नोटा आणि पब्लिक आता ही रांग लावून भरतायत त्या नोटा. ओके. त्याच्यात जो गॅप पडेल तो काळा पैसा दडला गेला असं आपण मानू. असं अगदी साधं इकॉनॉमिक्स, म्हणजे ह्याला खूप अगदी इकॉनॉमिक्स मोठं असायची काही गरज नाही. 14,000 कोटीतले 10,000 कोटी जर बँकेत जमा झाले तर 4,000 कोटी ब्लॅक मनी हा जाळला गेला असं आपण म्हणू. बरोबर आहे. मनी सप्लाय विथ द पब्लिक ह्याच्या जर जुन्या हिस्ट्रीमध्ये आपण गेलो तर आरबीआय नोट प्रिंट करते म्हणजे काय करते, नव्या 2000च्या नोटा काढल्या, अशा वरच्यावर त्यांना काढायची परवानगी आहे का? ती नाही. जुन्या हिस्ट्रीत पाहिलं तर इक्वल व्हॅल्यूचं गोल्ड ठेवा आणि नोटा प्रिंट करा. आता सध्या जी पब्लिक फायनान्सच्या ज्या स्कीम खाली आरबीआय नोटा हे करते, प्रिंट करते, त्याला नियम काय आहे, इक्वल अमाऊंटचे गव्हर्नमेंट बॉन्ड्स ठेवा, सिक्युरिटीज ठेवा, गोल्ड ठेवा आणि त्याच्या अगेन्स्ट हे करा. मग गव्हर्नमेंट बॉन्ड्स इश्यू इझिली केले जातात आणि ते रेज केलेल्या अमाऊंटवर तुम्ही नवीन नोटा छापता. आता हा जो गॅप आहे, ह्या गॅप आधी इश्यू केलेले नोट आहेत. याचा अर्थ काय झाला की त्याच्या अगेन्स्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटी ऑलरेडी आरबीआयच्या कस्टडीत आहेत. ओके. त्याच्या म्हणजे सरकार तेवढ्या नोटा नवीन छापू शकतं ज्या दडल्या गेलेल्या आहेत आणि तो पैसा शेवटी कोणाचा आहे, गव्हर्नमेंटचा आहे. मग पीएसयूला किंवा पीएसबीला जर काही कॅपिटल सप्लाय करायचं आहे किंवा कुठल्या डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी करता सरकारजवळ पैसा नाहीये तर हा पैसा सरकार वाईट म्हणून वापरू शकतो. दुसरी गोष्ट, आता लोकांना जो सबक बसलेला आहे, आयडियल मनी जो आपल्याकडे घराघरात पडून राहतो, तो सर्क्युलेशन मध्ये आज झालेल्या 2 दिवसात स्टेट बँकेचे डिपॉझिट हे 53,000 कोटींनी वाढले. कसे वाढले? अचानक वाढले का? हे लोकांनी जमा केलेले पैसे त्याच्यातून वाढले. त्याच्यातून लोकांनी भले कमी कमी काढत गेले पण ओव्हरऑल हे डिपॉझिट वाढले. म्हणजे स्टेट बँकेची लेंडेबल कपॅसिटी वाढली, कारण SLR आणि CRR सोडून उरलेली रक्कम बँक लेंड करते. बरोबर आहे. बँकेची लेंडेबल कपॅसिटी खूप वाढलेली आहे, त्या मनात बँकेने लोन दिलेलं नाही. पण जे डिपॉझिट आहे त्याच्यावर व्याज द्यायचं आहे. बँक काय करणार, डिपॉझिटचे रेट कमी करणार आणि लोनचे इंटरेस्ट रेट कमी करणार. ह्या दोन्ही गोष्टीचा फायदा इकॉनॉमीला मुवमेंट करायला मिळायला फायदा होणार आहे. तसं पाहता ह्या निर्णयाचा जो ड्रॉबॅक आहे, हा काळा पैसा सध्या जो जनरेट झालेला ना तो नष्ट झाला. पण हे तुम्ही काय केलं की हे दोष समूळ नष्ट नाही केलेला, तुम्ही फक्त फांद्या कापल्या आहेत.
ओके, मुळापाशी नवीन आपण नाही नवीन पोहोचलो. जनरेट होणारा म्हणजे नवीन करप्शन होत आहे त्याला काही रोख आणणारा हा निर्णय आहे का तर नाही. अच्छा. पण जसं मगाशी यांनी सांगितलं की अजून काही निर्णय येणार आहेत ओके. ते निर्णय कदाचित असे असतील की नवीन करप्शन तयार नाही होणार. याच्यावर पहिल्यांदा आता असं आहे की लोकांना हा पैसा म्हणजे वस्तू रूपाने आजपर्यंत त्यांनी ठेवला होता, पण ज्या क्षणाला जर का ह्या सर्व नोटा बँकेमध्ये जर का जमा झाल्या तर त्या चलन रूपाने येईल. सरांनी खूप छान सांगितलं, आजपर्यंत बँकेला स्वतःचा इन्कम नाही. आज आरबीआय मधनं ते 6% किंवा 5% लोन देतात. एफडीवर साधारणपणे ते 9 आणि 10% लोन देतात आणि मग ते लोन आपल्याला 12-13% आपल्याला ते देतात आणि त्याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याच्यामुळे त्याच्यावर बँकिंग सेगमेंट चालतं. आज बँकेला स्वतःच जर उत्पन्न मिळालं तर आज आपल्या या भारतातला कुठलाही मुलगा आज शैक्षणिक कर्ज जरा 14% घेण्याची वेळ येणार नाही. तो आज 2% कर्ज घेऊ शकतो. आज कुठल्याही औद्योगिक माणसाला जर का आज लोन 13% घेतो आणि हे चायनाला 2% मिळतं आणि मग आपणच आपल्या स्वतःला प्रश्न विचारतो चायनाच्या वस्तू किती स्वस्त आहे. अर्ध्या किमतीने आपल्याकडे टॅक्सेशन सिस्टीम जास्त आहे पण आज ट्रेसेबिलिटी नाहीये. आज उद्या आपल्याकडे जोसर ट्रेसेबिलिटी येत नाही, सर्वांचे बँकिंग मधनं अकाउंट्स येत नाही तर आपल्याला ट्रेसेबिलिटीच नाहीये. मला आता हे 100% खात्रीने मी सांगतो की मला एक रस्ता चांगला करायचा होता, त्याच्यावर काम चालू आहे, तर लोकांना त्रास नको होण्याकरता एक साईड रस्ता आपण तयार करून देतो. तुम्ही बऱ्याचदा हायवेला पाहिलं बरोबर असेल. तसं आज फक्त 2000 रुपयाची नोट काढलेली आहे, ही 500ची नोट काढली आहे. विदिन वर्षभरात या नोटा परत बंद होणार आहे. मी खात्रीपूर्वक जो पुढचा निर्णय सांगितला तो बंद होणार आहे. सर्वांची बँकिंग मधनं ट्रान्झॅक्शन व्हायला पाहिजेत, ट्रेसेबिलिटी यायला पाहिजे. नाही यांनी जे सांगितलंय त्याला म्हणजे मला पटत नाही हे कारण की म्हणजे हे किंवा 2000च्या नोटा किंवा 1000च्या नोटा किंवा 500च्या नवीन नोटा ह्या लगेच 1-2 वर्षात बंद होईल. पहिली गोष्ट पब्लिक फायनान्स असं म्हणतो की करन्सीवर लोकांचा विश्वास असणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. आणि जर कुठल्याही नोटा 78 साली नोटा 5000 आणि 10,000च्या नोटा कॅन्सल केल्या सरकारने 78 साली, त्यानंतर तो निर्णय घ्यायला आपल्याला 2016 साल उजाडलं का? वर बसलेले असे वारंवार जर निर्णय घ्यायला लागले, यावर्षी ही नोट काढली ती कॅन्सल केली, यावर्षी ती काढली, तर लोकांचा नोटेवरचा सरकारच्या करन्सीवरचा विश्वास उडेल आणि सरकारच्या करन्सीवरचा विश्वास उडाला तर हे इकॉनॉमीच्या दृष्टीने चांगलं नाही. अच्छा. आणि आज त्यामुळे ते असं होणार नाही. अच्छा. असं नक्की होणार नाही की बाबा नोटा काढल्या लगेच 2 वर्षात कॅन्सल. फक्त सरकारचे जे ज्या पद्धतीत अरुण जेटलींची त्यानंतरची 2-3 विधानं आहेत आणि त्यांच्या जर मुलाखती पाहिल्या तर त्यांचं म्हणणं आहे कॅश कमी वापरा, कॅश कमी वापरा आणि प्रत्येक गोष्ट ही तुम्ही अकाउंट फार करा, प्रत्येक गोष्ट अकाउंट फार करा. तुम्ही अकाउंट फार केलं आम्ही तुम्हाला त्रास नाही देणार, तुम्ही अकाउंट फार नाही केलं तर आम्ही त्रास देणार, हे अगदी ते स्पष्ट शब्दात बोलतायत. आजपर्यंत कुठल्याही एखादी सरकारी दफ्तरात गेल्यानंतर जो आपल्याला जो फेस करावा लागणारा जो भ्रष्टाचार होता, ओके. तिथे पिऊन कमीत कमी 100 रुपयापासून फक्त पुढे फाईल सरकवण्यासाठी घेत होता आणि साहेबांना देण्याची रक्कम वेगळी असायची. अच्छा. म्हणजे हे मी खुल्याप्रमाणे सांगू शकतो की अशा सिच्युएशनला इथे बसलेले जवळपास 90% लोक हे सामोरे गेलेले आहेत. पण ह्या सिच्युएशन्सला सध्याच्या सिच्युएशनने चपराक बसू शकतो कारण समोरचा व्यक्ती 500ची नोट घेण्याच्या आधी आता विचार करणार. हा जो निर्णय आज घेतलेला आहे ह्याचा जो पाया आहे तो जनधन योजनाच आहे. डेफिनेटली जनधन योजना याची एक सुरुवातच आहे कारण की त्याच्याशिवाय ते आज सगळ्या गरिबांचे 30 कोटी अकाउंट निघाले त्याचे 30 करोड अकाउंट. आज त्याचा एवढा पैसा जो आहे तो बँकेत आला म्हणजे मोर दॅन 30,000 करोड्स काय आले बँकेत. त्याचे एक्झॅक्ट फिगर सर सांगू शकतील, परंतु तेवढे जर आज लोक आले आज त्यामुळे त्या लोकांना काही चिंता नाही कारण की ते मग बँकेत आज त्यांच्याकडे बँक अकाउंट आहे. नाही तर ह्या लोकांचे बँक अकाउंट सुद्धा नव्हते ना, आज गरीब लोकांचे सुद्धा बँक अकाउंट झाले. त्यामुळे हे डेफिनेटली इट्स अ प्लॅन मूव्ह. माझं म्हणणं 2000च्या 1000च्या आणि 500च्या नोटा कॅन्सल करणं आणि जनधन योजना याचा असा संबंध नाही. पण जनधन योजना सुरू करण्याच्या मागचा जो उद्देश होता की तुमची गॅसची सबसिडी, असंख्य असणारी सरकारची अनुदानं, नंतर स्कॉलरशिप्स, मुलांचे असणारे स्कॉलरशिप, ह्या सगळ्या कॅशमध्ये घेताना त्याला गळती लागायची आणि योग्य माणसाच्या हातात 100 रुपयातले जायचे पण नाही किंवा कमी जायचे आणि ते होऊ नये म्हणून
जनधन योजना सुरू झाली. म्हणजे सर- त्याचा आपण अगदी म्हणजे सरकारची खूप पाठ थोपटत की बघा तुम्ही बा 2 वर्षापूर्वी जनधन सुरू केलं आणि नंतर 2 वर्षापूर्वी 500 ना 1000च्या नोटा त्यापैकी cancel केल्या. एखादी ही step नाही, असेल असं त्याचा म्हण. तेव्हा अकाउंट ओपन केल्याचा फायदा त्या लोकांना आता होईल की त्यांच्या जो असलेल्या नोटा त्यांना अकाउंट मध्ये डिपॉझिट करता म्हणजे त्यातला हा एक step आहे. पण तो जो लेअर पाहिला तो कुठला लेअर आहे जनधन अकाउंट ओपन करणाऱ्या लोकांचा लेअर पाहिला त्याच्यातली झिरो बॅलन्स अकाउंटची जर प्रचंड मोठ्या प्रमाणावरची संख्या पाहिली तर त्यांच्याकडे 500 आणि 1000च्या नोटा असतील का आणि असल्या तर किती असतील. बरोबर आहे. हा खूप म्हणजे वेगळा वादाचा विषय आहे. त्यामुळे जनधन योजना ह्याच्याशी जोडू नका. नाही, त्याचा काही याचा संबंध नाही. या संबंध निर्णयाचा नाही. म्हणजे संबंध ज्याचं त्याच्याशी काही- अकाउंट आहे म्हणजे त्या योजनेशी जरी नसेल त्याचं अकाउंट आहे तर त्यांना हे थोडं बेनिफिट आहे. इलेक्शन्स काही राज्यांमध्ये आहेत. असं उत्तर प्रदेशमध्ये आता इलेक्शन्स आहेत. त्यानंतर आपल्या मुंबईमध्ये आहेत इलेक्शन्स, कॉर्पोरेशनच्या इलेक्शन्स आहेत. पण काही विरोधक आहेत की ते आता पंचायत झाले, कारण जेव्हा आपण काही ठिकाणी वोटिंगसाठी पैसे वाटले जातात आणि ह्या मोठ्या नोटांमध्ये वाटल्या जातात, 1000 असो 500 असो, आणि ऐन इलेक्शनच्या तोंडावर हे बंद झाल्यामुळे तर विरोधक पण काही त्यांना नावं ठेवत आहेत की त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होतो आहे. मग ह्या गोष्टी आरोप त्यांच्याकडनं होतो आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? या आरोपात खरंच काही तथ्य नाहीये. लक्षात की ज्याला सबूत द्यायचा आहे तो काही जण फक्त कॅश वाटतात, काही जण कुकर वाटतात आणि शिट्ट्या घरी ठेवतात किंवा शिट्ट्या देतात आणि कुकर घरी ठेवतात. अच्छा. हे तर चालूच राहणार आहे. जसं प्रत्येक गोष्टीला प्लस आणि मायनस असतं तर याच्या आज वृत्तीमध्ये जो बदल होत नाही तो सर हे लोक ओरडणार आहेत. यांच्या ओरडण्याकडे कोणीही लक्ष देणार नाही. म्हणजे सर तुम्हाला मी सांगतो की नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये विरोधकांची व्याख्या म्हणजे काय दिलेली आहे, सरकारवर अंकुश ठेवणारे म्हणजे विरोधक. म्हणूनच ते आज विरोधाला विरोध तर नाही ना करत आहेत. तर म्हणजे कारण असं पण काही याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण असतो जर का त्यांनी विरोधाला विरोध नाही केला नाही, तो प्रश्न आहेच. आणि जर का आपणच मोदीची वाहवा केली तर परत पुढच्या 5 वर्षात तोच येणार आहे. मग आपल्याला कोण विचार. आणि आता हा निर्णयाची अंमलबजावणी होताना ऍज अ बँकर म्हणजे आपण म्हणतो की सर्जिकल स्ट्राईक मध्ये जेवढी सैनिकांची भूमिका होती, आज जे बँकर्स आहेत म्हणजे दिवस रात्र, आता शनिवार रविवारच्या सुट्ट्याही त्यांच्या कमी झालेल्या आहेत, तर ते खरं तर या अर्थव्यवस्थेमध्ये सैनिक आहेत. तर त्याच्यामध्ये सर असं जाणवतंय की ह्याची अंमलबजावणी होताना काही ढिसाळपणा होतो आहे का आणि ह्याची पूर्वदक्षता घेतली गेली नाही का? नाही, एक थोडासा चांगल्या मुद्द्यावर तुम्ही गेला तर चांगला मुद्दा असा की बँकेची अंमलबजावणी ह्या निर्णयाची बँकेची अंमलबजावणी ही आधी कल्पना वगैरेचा काही संबंध नव्हता, कारण हा अचानक घेतलेला निर्णय, अचानक जाहीर केलेला निर्णय होता. त्यामुळे बँकेची आधी पूर्व तयारी काही नव्हती. आज जेव्हा आता मी जरी रिटायर झालेलो असेल तरी बँकेच्या स्टाफने 1 दिवसाचा स्ट्राईक केला तर महाराष्ट्र टाइम्स पासून तर फायनान्शियल एक्सप्रेस मध्ये मोठमोठाले आकडे येतात की इतके 1000 कोटीचं नुकसान झालं, इतका 1000 कोटीचा निधी अडकला, व्यापाऱ्यांची एवढी पंचायत झाली, बिझनेसमॅनची एवढी पंचायत झाली. आता ह्या एका निर्णयामुळे, निर्णय चांगला आहे पण ह्या एका निर्णयामुळे आमच्या चेअरमननीच डिक्लेअर केले की 10 दिवस स्टेट बँक फक्त हे काम करणार आहे आणि मग परिस्थिती नॉर्मलाइज होईल. मग 10 दिवस जर कुठल्याही बँकेतले बाकीचे व्यवहार बंद झाले आणि फक्त हे चालू राहिलं तर होणारं नुकसान किती, हा एक मुद्दा, ह्याचा विचार नक्की व्हायला पाहिजे. किंवा तुम्ही जर हे प्रत्येक गोष्टी, जनधन असो प्रत्येक गोष्टीत असं बँकिंग चॅनेल हे जर तुम्ही सरकारच्या कुठल्या योजना अंमलबजावणी करण्याकरता वापरणार असाल तर जे बिझनेसमॅनचं बँकिंग करतात, बाकीच्या सामान्य लोकांचे हे करतात, आज नोव्हेंबर महिन्यात पेन्शनच्या लाईफ सर्टिफिकेट दिलं नाही तर पेन्शन बंद होणार आहे लोकांचं, ते लोक बँकेत येत आहेत. पण ती गर्दी पाहून बँकेच्या स्टाफला त्यांच्याकडे पाहायला सुद्धा वेळ नाही आहे. आणि त्यांचे जर लाईफ सर्टिफिकेट घेतले गेले नाहीत आणि त्यांची जर पेन्शन बंद झाली तर त्यांना होणारा त्रास, असा सगळा ह्या दृष्टीने जेव्हा आपण एक नाण्याची बाजू चांगली म्हणतो तर त्याच्यात बारीक असे बरेच कंगोरे आहेत किंवा ह्या निर्णयाचे छोटे फटके खूप आहेत. म्हणजे याची पूर्वकल्पना सरकारला नव्हती किंवा त्याच्या अंमलबजावणीला फक्त बँकेने एवढंच करायचं
तर मग त्यामुळे आपलं होणारं नुकसानाचा विचार नको करायला का? अच्छा. का तिथे ह्याच गोष्टी करायला अजून मोठ्या प्रमाणात आपण काही करू शकत होतो का? किंवा वेगवेगळे कुठल्या अजून इन्स्टिट्यूशनचा उपयोग करून घेणार घ्यायचा होतो का? असं काही न करता किमान 10 दिवस तर सगळ्या बँका फक्त हे काम करणार आहे. ह्याच्यामुळे नॅशनल लॉस डेफिनेट आहे. दुसरी गोष्ट अशी होती की धनदांडगे जे आहेत म्हणजे ज्यांच्या मोठ्या कंपनीज आहेत, ओके, तर त्यांना ही पूर्व कल्पना लागली होती. तर यामध्ये तुम्हाला किती तथ्य वाटतंय? यामध्ये मला तथ्य म्हणजे 80% 90% इट इज रॉंग, 10% इट माइट बी पॉसिबल. कारण असं काही भरपूर अशा नवीन कंपनीज आपल्याकडे इंडियात सुरू झालेल्या नाहीये. 1-2-4 आपण जर बघितल्यात, पण नाशिक सारख्या लेवलला आपण जर आपण बघितलं किंवा महाराष्ट्र सारख्या लेवलला आपण बघितलं तर खूप मोठे बिल्डर्स आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत. या लोकांना याचा त्रास होतोय कारण त्यांनी त्यांचा जो काळा पैसा होता तो फिरवलेला नव्हता, कुठेच त्याचा काही वापर केलेला नव्हता. आता आपण जे म्हणतोय की आपण विचार करतोय तर नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवर असणाऱ्या इंडस्ट्रीज त्यांच्यासोबत यांनी समजा गव्हर्नमेंटनी आज टायअप करून हा सगळा विचार केला असेल. याचं फक्त गव्हर्नमेंटनी जे त्यांनी हे लपवून ठेवलं आणि अचानक डिक्लेअर केलं, याच्या मागे रिझन एकच होतं की याच्यामुळे असो नसो 50% तरी काळा पैसा आज इकॉनॉमीमध्ये फिरायला येईल एवढी गव्हर्नमेंटची त्याच्या मागे म्हणजे आपण त्यांना त्याचं target होतं. क्रेडिट दिलंच पाहिजे असं आहे. दिलंच पाहिजे. 50% ऍटलीस्ट दे हॅव एक्सपेक्टेड की ब्लॅक मनी व्हाईट होईल आणि तेवढा इकॉनॉमीमध्ये पैसा येईल एवढं त्यांना एक्सपेक्टेड होतं. तर आपले एक तरुण मंडळी आहेत, त्यांना मला प्रश्न बऱ्याच वेळ झाले, ते शांत बसलेत. तर आपण बघतो की मेडिकल किंवा डे टू डे लाईफ मध्ये ग्रोसरीज आहेत ज्या ठिकाणी आपल्याला फक्त पैसेच द्यावे लागतात. जसं मेडिकल्स आहेत, काही लोक हॉस्पिटल्स मध्ये असतात. पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की त्या लोकांना तुम्ही विचार नाही केलेला. तर काय सांगाल? आपल्याकडे याच्यात बरेचसे सोल्युशन्स आहेत. पहिला मुद्दा, ह्या डिसिजनवर आपण पॅनिक होण्याची काहीच गरज नाहीये. आपल्याला माहिती आहे की 500 किंवा 1000च्या नोटा बदलण्यासाठी आपल्याला फक्त 2 दिवसाचा अवधी नाही, पूर्ण 50 दिवसाचा अवधी. म्हणजे त्या जर आपण चलनात असलेल्या जरी वापरल्या किंवा जर आपल्याला माहिती, माझे एखादे व्यक्ती जर समजा माझ्या परिचयातले किंवा माझ्या फॅमिलीतले जर कोणी हॉस्पिटलाइज असतील, त्यांच्यासाठी जर मला गोळ्या औषधं घ्यायची आहेत आणि जर मला माहिती आहे की तिथे नगदी चलन जर चालणार असेल तर मला द्यायला हरकत नाहीये. कारण जर मी टोटली व्हाईट इन्कमने परचेस केली, इन्कम कमवलेली, तर मला त्यात काही अडथळा नको आणि घेणाऱ्याला देखील अडथळा नको जर तो त्या व्यक्तीच्या नावाने योग्य पद्धतीत जर व्हाईट इन्कमच्या हिशोबाने एक बिल देणार असेल तर त्यांना घाबरण्याची गरज नाही. दुसरा मुद्दा हा की समजा समोरचा व्यक्ती जर ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये तर तुम्ही त्या ठिकाणी तेच पैसे, आज तुम्हाला बँकेत डिपॉझिट करायला लिमिट नाहीये, पण तुम्ही त्याला पीडीसीच्या बेसिसवर, पोस्ट डेटेड चेकच्या बेसिसवर तुम्ही समोरच्या व्यक्तीला पेमेंट करताना देऊ शकतात. या सर्वांसाठी कारणीभूत एकच आहे, मनुष्यवृत्ती. अच्छा. प्रत्येकाची वृत्ती वागण्यावर कसं आहे, आता ज्याच्याकडे पैसा आहे सध्याच्या परिषदेला, आता जे मोदीजींनी स्कीम केली किंवा सरकारने स्कीम केली त्याच्यावर प्रत्येकाचा वेगळा अनुभव झाला की एका ज्याच्याकडे पैसा आहे तो म्हणतो मी पैसे पुढे टाकू, दुसरा म्हणतो माझे एवढेच पैसे मग कसे काय होणार. आणि जे पॅनिक, सगळी पब्लिक जी पॅनिक झालेली त्यांनी पॅनिक व्हायची गरजच नाही, कारण वेळ भरपूर दिलेला आहे आपल्याकडे. त्या वेळेचा यूज करणं आपल्याकडे, असं नाही की प्रत्येक गोष्ट बंधनकारक केलेली आहे आपल्यासाठी. आणि मग आता जर प्रत्येक व्यक्तीचं मत घेतलं, आता जर मी समजा मी किराणा शॉप आहे वाला आहे तर माझ्याकडे येणारा कस्टमर आहे त्याची प्रत्येक रिक्वेस्ट मला करून मनुष्य वृत्ती आहे की शंकेखोर प्रत्येक जण असतो, ह्याच्यामध्ये काही दुसरं काही त्यांचा हेतू तर नाही किंवा हे केलं तर काय होईल ही फक्त त्यामध्ये शक्यता आहे. म्हणजे जो त्रास होतोय तो सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे ना. आता सगळे कंडिशन्स रिप्लाय कसा द्यावा आपल्या हिशोबाने चालवला. उलट याच्यामुळे पैशाचं महत्व कळत आहे. अच्छा. आम्ही आता काल अहमदाबादला गेलो होतो, माझ्याकडे फक्त 1800 रुपये होते, म्हणजे हे 100 बाकी 500-1000च्या नोटा सगळ्या डिपॉझिट करून टाकले. आता ते 1800 रुपये, ते 2000 काढले, 200 खर्च झाला, 1800 रुपये. पण त्या 1800 रुपयात मी रिटर्न आलो. अदरवाईज मग मी उबेर किंवा ती ओला करतो, तिथे मला 500-600 रुपये लागले असते, तर ते मी अगदी शेअर रिक्षा करून 50 रुपयात गेलो. तर ह्या उलट पैशाचं महत्व. माझा मुलगा मुंबईला गेला, त्याला म्हटलं 350 रुपयातच परत यायचंय तुला, तो 350 रुपयात परत आला, नाही तर त्याला अदरवाईज 1000 रुपये लागले असते. म्हणजे त्या किंमत कळणं गरजेचं आहे. नाशिकमध्ये, कॉर्पोरेशन मध्ये आणि गव्हर्नमेंटच्या काही ठिकाणी आहेत की एका दिवसामध्ये 6 करोड आणि पुण्यामध्ये 21 करोड असे जमा झालेले आहेत. म्हणजे कॉर्पोरेशनकडे पैसा आलेला आहे. तर त्याबद्दल कॉर्पोरेशनचे ड्यूज द्यायला, म्हणजे सरकारी कुठलेही सरकारी ड्यूज द्यायला जुन्या म्हणजे 500च्या आणि 1000च्या नोटा अलाव केल्या. ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांनी काय केलं की तो
तो आता एकदम भरून टाकला अचानक कुठून भरून टाकला अचानक कुठून आलाय? मग शिस्त कशी काय लागली असं भरून- पण त्याच्यामध्ये कारण त्या तो वस्तू भरून टाकला डब्यात त्यांनी ठेवलेल्या होत्या. बँकेत रांगेत उभं राहून बँकेत जाऊन भरायचा पण त्रास वाचला. अच्छा. आणि तो नाही, पैसा पण त्यांना तिथे जाऊन भरावा लागलाय ना. बरोबर आहे. त्यांना तिथे सुद्धा कॉर्पोरेशनला घरपट्टीची इथे लाईन लावून भरायला लागलीच. पण वृत्तीमध्ये बदल जो होता, तुम्हाला जर का कुठलं जर का एखाद्या सिस्टीम्स मध्ये येत असेल, ऑलवेज सिस्टीम मध्ये, म्हणजे तुम्हाला एक सांगू का, कॉलेज रोडला तुम्ही जा, एक बस येते कॉलेज संपल्यानंतर, बरोबर आहे, आणि ती आल्या आल्या सर्व मुलं मुली एकमेकांना धक्का देत त्या बस मध्ये जाऊन येतात, कारण त्यांना कळतं की आता याच्या पुढे बस येणार नाहीये. पण हेच तुम्ही मुंबईला जा, हे नाशिकचे लोक मुंबईला गेल्यानंतर बरोबर सिस्टीम मध्ये लाईनचे उभे राहतात, कारण त्यांना सर्वांना एक कॉन्फिडन्स लेवल आहे की मला दर सेकंदाला मला लागणारी गाडी येणार आहे. बरं, आता माझा सगळ्यांना शेवटचा प्रश्न आहे. शेवटचं काय तुम्ही एक वाक्यात तुम्ही सांगू शकाल आजच्या या घडामोडींवर, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत 500 आणि 1000 रुपया नोटा बंद झालेल्या आहेत, तर त्यावर तुमची शेवटची प्रतिक्रिया काय असेल? ऍक्च्युली 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्या आहेत, त्यासाठी परत नवीन नोटा मार्केटमध्ये येणारच आहे. 10च्या पण येणार आहे, 20च्या पण येणार आहे, 100च्या ज्या काही नवीन रिनोव्हेशन होऊन येणारच आहेत. त्यामुळे काही शॉर्टेजचा तर प्रॉब्लेम येत नाही. आणि जो काय आता सध्या पोझिशन चालू आहे की नोटांचा प्रॉब्लेम आहे किंवा अवेलेबिलिटी नाही, त्यासाठी कस्टमर किंवा जे काही ग्राहक आहे किंवा जे कोणी पब्लिक आहे जी काही पॅनिक होती, तर ती पॅनिक व्हायचं कारण येत नाही ना त्यामध्ये. ओके. हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, याच्या मागचं घेण्यामागची जे काही मेन उद्दिष्ट होते की भ्रष्टाचाराला आळा घालणं, ज्या दहशतवादाच्या मार्गातून येणाऱ्या ज्या नकली नोटा आहेत त्यांच्यावर आपल्याला प्रतिबंध आणायचं होतं. सो बेसिकली ही इम्पॉर्टंट थिंग आहे की आपण लक्षात घेतलं पाहिजे की जो हा भ्रष्टाचाराचा जो पैसा फिरतोय किंवा ज्या नकली नोटा आता सध्या मार्केटमध्ये फिरतायत ते येतात कुठून आहेत? नकली नोटा ज्या येतात आपल्याला आज त्या सगळ्या पाकिस्तान किंवा संबंधित काही देशांमधनं ज्या सर्क्युलेट होऊन भारतात पोहोचत आहेत त्याचा इनडायरेक्टली गैरफायदा घेऊन तोच आपल्या भारताच्या विरोधात अतिरेकी कारवाया करण्यासाठी होतोय. म्हणजे त्याला ह्याच्यातनं अंत झालेला असं, तर याला अंत भलेही म्हणू शकत नाही आपण, पण याला मोठ्या प्रमाणात एक चपराक जरूर बसणार. बरं. बाकी तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. मी लोकांना, या भारताच्या प्रत्येक नागरिकाला एवढंच आवाहन करतो, याच्या पुढे जास्तीत जास्त व्हाईट ट्रान्झॅक्शन करा, बँकेतून व्यवहार करा, तुम्ही टॅक्स सिस्टीम्सला घाबरू नका. जीएसटी येतोय, त्याच्याने टॅक्स कमी होणार आहे, याचं वाढणार आहे, तुमच्या अजून टॅक्सेस आणखीन पुढच्या काही 2 वर्षात खूप टॅक्सेशन कमी होणार आहे. तुमच्या वृत्तीमध्ये बदल करा, साठवणूक करू नका, एवढं मला सांगणं आहे. आणि भारत महासत्ता होण्याच्या प्रक्रियेत 100% सर्वांचं योगदान द्या. सरकारच्या निर्णयामुळे जो मुख्य सरकारचा उद्देश आहे तो म्हणजे टेररिस्टकडे असणारा किंवा अवैध शक्तींकडे असलेला पैसा आहे तो शून्य झाला. दुसरा ह्याच्यातून जो मला दिसणारा फायदा आहे की प्लास्टिक मनी आणि त्याचा वापर जास्त वापरणार आहे. आज जर कॅशचा वापर कमीत कमी झाला, निदान ह्या एका निर्णयामुळे 5 ते 10% जरी कॅशचा वापर कमी झाला तरी सरकारला प्रिंटिंग करायला लागणारा कॅशचा जो खर्च आहे आणि त्याच्याकरता ऍडमिनिस्ट्रेटिव्हली जे सगळे खर्च करायला लागतात ते जरी कमी झाले तरी सरकारचा ह्या अनुत्पादक खर्च जर वाचला तर सरकारला जास्त पैसा उत्पादक कामाकरता पैसा वापरायला उपलब्ध होईल, ही एक उपलब्धी आहे. सर, पॅनिक होण्यासारखी काही गोष्ट नाही. लोकांनी अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, डेप्ट मार्केटमध्ये, लिक्विड फंडमध्ये अनेक असे पर्याय उपलब्ध आहे की जिथे ते पैसे आपले चांगल्या पद्धतीने त्यांना कमवता येऊ शकतील आणि आपले पैसे साठवता येतील व्यवस्थितपणे. तर त्या मार्गाचा त्यांनी वापर करावा, जास्त जास्त उद्यम करावेत. आणि कारण की या उद्यम केल्यावरच आपलं भारत पुढे जाणार आहे. त्यामुळे उद्योजक व्हावं आणि एक वाईट मार्गाने काम करण्याची सवय सगळ्यांनी लावावी की ज्यामुळे आपला देश अतिशय प्रगती. माझ्या हिशोबाने तरी हा एकदम चांगलं पाऊल आहे. जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जसं बँकेत पैसे ठेवले तरी युअर सो मेनी मोर ऑप्शन. तुम्हाला सेव्हिंगसाठी यू कॅन यूज पेटीएम, पेयू मनी. हे लोक तुम्हाला स्ट्रेट अवे डिस्काउंट देतात. इफ यू बुक युअर ऑनलाईन मूवी तिकीट्स ते तुम्हाला 100-150 रुपये देतात. तेवढेच तुम्ही तिथे पॉपकॉर्न किंवा पेप्सीवर खर्च करा. हे शिक्षण प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टी आणायला पाहिजेत की आज अशा गोष्टी आपण करू शकतो. हे आपल्याकडे वापरत नाही नाशिक सारख्या सिटीत, पण मेट्रो सिटीमध्ये हे लोक खूप वापरतात.
पेयू मनी आहे आमच्या पेटीएम आहे कार्यक्रमात आमच्या आज जे कार्यक्रमात सोन्यावर आम्ही गुंतवणूक करतात त्यांनी सोन्यावर गुंतवणूक करू करू नका. कारण सोनं सुद्धा त्यांना एक दिवस तो बाहेर काढतोय. आता त्यांनी ऑलरेडी तुम्हाला सांगितले गोल्ड बॉन्ड, फक्त बॉन्ड आणून त्यांनी फक्त तुमचे पैसे इन्व्हेस्टमेंट करायला चांगले सांगितले. आज बऱ्याचदा असं ऐकलेलं की रात्री 12 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत सोन्याची दुकानं खूप चालू आहेत. अच्छा, म्हणजे कालच मी पुण्याला ऐकलेलं आहे की 24 कॅरेट 1 तोळा सोनं द्या, म्हणजे ते 35,000 रुपयांनी आज आहे आणि 50,000 रुपये घेऊन जा. म्हणजे असं करतात ते. असं कुठल्याही भूलथापांना बळी नका पडू, एवढं पॅनिक नका होऊ. तुमचे पैसे सेफ आहेत. भारत नासत्ता होण्याच्या प्रक्रियेत तुम्ही येत आहे. आपल्या प्रेक्षकांना पण नवीन माहिती मिळालेली आहे की 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या, नवीन आलेल्या आहेत. थोडासा त्रास होतोय, सगळ्यांनी थोडं आपण सहन करूया. आणि ह्यामध्ये अजून असं पण म्हणतायत की आता पुढची पाळी सोन्यावर येणार आहे, त्यामुळे ज्या लोकांचे सोन्यांमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आहे तर या गोष्टी बघूयात भविष्यात काय होतं. सगळ्यांचं धन्यवाद. आणि प्रेक्षकांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट की खाली जे आपलं आहे यूट्यूबच्या चॅनलवर, तिकडे सबस्क्राईब करायला विसरू नका, सिटी लिंकचं हे चॅनल, आणि बघत राहा लेट्स बी फ्रँक विथ निखिल. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.